ज्या घरातील देवाखाली लाल रंगाचे वस्त्र असते त्याने न चुकता हा व्हिडिओ पहा, कारण जर तुमच्या देवघरात दिवाखाली लाल रंगाचं आसन असेल तर पहा तुमच्या देवघरात लाल रंगाचे आसन आहे का. जर असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत न चुकता पहा, कारण ही एक छोटीशी गोष्ट तुमच्या आयुष्यात काय घडवून आणते हे तुम्हाला माहीत नसेल तर संपूर्ण घर भांडू शकते. तुमच्या प्रगतीत अडथळे काय येतात, घरात कटकटी वादविवाद होत आहेत, तर याचं उत्तर कदाचित तुमच्या देवघरातील लाल आसनात दडलेले असू शकते. देवघरामध्ये नेमकं महत्त्व काय आहे? आपल्या हिंदू संस्कृतीत घराच्या हृदय म्हणजे आपले देवघर. किती मोठे असो किंवा छोटे असो, ती सकारात्मक ऊर्जा ही देवघरातून प्रभावित होते. देवघर हे केवळ मूर्ती ठेवण्याची जागा नाही, तर ते घराची ऊर्जा केंद्र आहे. घरावर असलेल्या देवांच्या मूर्ती किंवा फोटो या केवळ माती किंवा धातूच्या नसतात. जेव्हा आपण त्यांची मनोभावे पूजा करतो तेव्हा त्यांचे सात्विक लहरी निर्माण होत असतात. सकाळी आणि संध्याकाळी देवघरात दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. दिवसभराच्या धावपळीनंतर देवासमोर 2 मिनिटे बसल्याने जो मानसिक आनंद मिळतो तो कशातच मिळत नाही. देवपूजा करणे ही केवळ ही कृती नसून ईश्वराशी जोडली जाणारी प्रक्रिया आहे. शास्त्रानुसार आणि परंपरेनुसार देवपूजा करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. देवपूजेला बसण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करावे. जमिनीवर थेट बसू नये. पूजेसाठी लोकरीचे किंवा स्वतंत्र आसन वापरावे. हे आसन कोणाशी शेअर करू नये. पूजेच्या वेळी मनात रागाची किंवा वाईट विचार नसावे. शांत चित्ताने नामस्मरण करत आपल्या देवाची पूजा करावे. पूजेच्या वेळी आपले तोंड हे पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. घरावर एकाच देवाच्या 2 मूर्ती किंवा 2 पेक्षा जास्त फोटो समोरासमोर असू नये. मूर्तीसुद्धा 2 पेक्षा जास्त असू नये. फुटलेल्या मूर्ती, फाटलेले फोटो देवघरात ठेवू नका. रोज देवासमोर परिसरात देवघर ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्या. आदल्या दिवशी सुकलेले फुले आणि हार सकाळी काढून टाका. शिळे फुले देवाला वाहू नका. तुळस आणि बेलपत्र याला अपवाद आहे. देवाला वाहिले जाणारे अक्षदा म्हणजे तांदूळ अखंड असावेत, ते तुटलेले नसावे. पांढरे तांदूळ देवाला वाहण्यापूर्वी त्यांना थोडे ओले हळद कुंकू लावावे. पूजेच्या तांब्यातील पाणी रोज बदलावे. ते पाणी तुळशीला किंवा इतर झाडांना घालावे. पायाखाली येईल अशा ठिकाणी ते पाणी टाकू नये. विशेषतः गणपतीला जास्वंद किंवा दुर्वा, शंकराला बेल, विष्णूला, कृष्णाला आणि तुळस अर्पण करावे. शंकराला केतकीचे फूल वाहू नका आणि गणपतीला तुळस अर्पण करू नका. देवासमोर दिवा लावताना तो उजव्या हाताला असावा किंवा विझणार नाही याची काळजी घ्या. अगरबत्ती किंवा धूप लावल्यानंतर तो डाव्या हाताला ठेवावा. देवाला नैवेद्य दाखवण्यापूर्वी त्यावर तुळशीचे पान ठेवावे किंवा पाण्याने मंडळ करावे. नंतर तो लगेच तिथून उचलून टाकावा. शेवटी क्षमा प्रार्थना नक्की करावी. हे देवा, मला मंत्र माहीत नाही, विधी माहीत नाही. माझ्याकडून पूजेत जर काही चूक झाली असल्यास मला क्षमा करा. पूजेनंतर लगेच आसनावर उठू नये. आसनाखाली थोडे पाणी सांडून ते डोळ्यांना लावावे आणि मगच उठावे. अगदी छोट्या छोट्या चुका असतात, या जरी आपण पाळल्या तरी आपल्याला संपूर्ण देवपूजेचे फळ मिळत असते. आणि त्याचबरोबर बघा, ज्यावेळी या छोट्या छोट्या चुका आपल्याकडून होतात त्यावेळी आपण कष्ट करतो, मेहनत करतो, पण तरीही त्या कष्टाचे, मेहनतीचं फळ हे आपल्याला मिळत नसतं. तरी या छोट्याशा चुका ज्या आहेत आपल्याकडून होतात ते आपल्याला पाळावायच्या आहे. आता ज्या घरात देवघरात देवाखाली लाल रंगाचे आसन टाकलेले असते त्यांच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, नाहीतर आपल्या आयुष्यभर पश्चाताप करावे लागेल. तसेच चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आपल्या इष्टदेवतेचे नाव नक्की लिहा. तसेच बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. जेव्हा मी कधी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. शास्त्रीय दृष्टिकोनातून विचारतील तर जेव्हा आपण देवांची पूजा करतो, मंत्र जप करतो किंवा दिवा लावतो तेव्हा तिथे एक विशिष्ट प्रकारचं सात्विक ऊर्जा निर्माण होते. जर तुम्ही थेट जमिनीवर किंवा एखाद्या कापडावर ठेवलात तर ती ऊर्जा जमिनीद्वारे शोषली जाऊ शकते. कापडाच्या आसनाला ऊर्जेला धरून ठेवण्याचे आसन काम करते, ज्यामुळे देवघरातील सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. आपल्या घरी जेव्हा एखादा सन्माननीय पाहुणा येतो तेव्हा आपण त्याला थेट जमिनीवर बसवत नाही, तर सतरंजी किंवा सोप्यावर बसवतो. देवतांचा मालक आहे त्यांना सन्मान देण्यासाठी आणि त्यांच्याबद्दल आपली भक्ती व्यक्त करण्यासाठी आपण आसनाचा वापर करत असतो. बऱ्याचदा देवांची पूजा
पाषाण, धातू किंवा मातीच्या असतात. थेट जमिनीच्या संपर्कात आल्यास त्या आर्द्रतेमुळे त्या कळवळू शकतात किंवा त्यांना गंज चढू शकतो. कापडामुळे फोटो घासण्यापासून वाचतो आणि काचेला तडे जाण्याची देखील शक्यता कमी असते. आसनाच्या रंगाचा आपण मनावर आणि वातावरणावरही मोठा परिणाम होतो. देवघर हे सर्वांचे सर्वात पवित्र ठिकाण आणि असे कापड अंथरल्यावर मूर्तीच्या खाली धूळ साचत नाही. हे कापड वेळोवेळी धुता येते किंवा बदलता येते. त्याच्यामुळे देवघरात नेहमी चैतन्य आणि ताजेपणा जाणवतो. कापड सुती किंवा रेशमी वापरावे. आसन फाटलेले ते मळलेले किंवा जळकटलेले नसावे. दर 15 दिवसांनी किंवा महिनाभराने ते नक्की बदलावे. शुभ मानले जाते. नवीन आसन नक्की 15 दिवसांनी किंवा महिन्याने तुम्ही देखील बदलवायचे असते. त्यात कुलदेवतेच्या आवडीनुसार किंवा वाराप्रमाणे तुम्ही आसनाचा रंग जो आहे तर तो बदलू शकता. आता सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे ज्या घरामध्ये देवघरात आपण लाल रंगाचे आसन टाकलेले असते म्हणजेच वस्त्र टाकलेले असते तर त्यांनी बघा नेमकं तुमच्यासोबत काय घडत असतं. जर तुम्ही देवाची सेवा करत असाल किंवा हनुमंताची उपासना करत असाल तर लाल रंग अत्यंत शुभ मानला जातो. परंतु जर तुमच्या कुंडलीतील मंगळ असेल किंवा घरामध्ये विनाकारण वाद होत असतील तर अति लाल रंगाचा कापड चुकीच्या पद्धतीने केल्यास त्याचे परिणाम उलट होऊ शकतात. लाल रंगाचं आसन असावं पण ते नेहमी स्वच्छ असावे. फाटलेले किंवा मळलेले लाल रंगाचं आसन दारिद्र्य त्याला निमंत्रण देते. जर तुम्ही नियमांचे पालन केले नाही तर घराची शांतता भंग होऊन आर्थिक नुकसान होऊ शकते. म्हणूनच म्हटले जाते की योग्य माहितीशिवाय केलेले बदल घर बरबाद करू शकतात. लाल रंगाचं आसन शुभ मानले जाते पण ते कोणासाठी आणि कधी वापरावे याचे काही नियम आहे. लाल रंग शुभ मानला जातो कारण शास्त्रानुसार हा रंग शक्ती, चैतन्य आणि मंगलाचे प्रतीक आहे. लाल रंगामुळे देवघरातील सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. श्री गणेश, देवी दुर्गा आणि हनुमानजी यांना पूजेमध्ये लाल रंगाचे सर्वोत्तम प्राधान्य दिलेले आहे. जर तुमच्या देवघरात या देवांची मूर्ती असेल तर लाल रंगाचे आसन अतिशय उत्तम ठरेल. पण कधी हे आसन लाल रंगाचे असे टाकू नये. बघा असे आसन म्हणजेच मळकटलेले, तेलकट किंवा फाटलेले, जळालेले आसन हे नकारात्मक आणि दारिद्र्य आणते. अशा आसनामुळे घरात कटकटी वाढू शकतात. जर तुम्ही भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाची विशेष सेवा करत असाल तर तिथे पिवळ्या रंगाचे आसन जास्त फलदायी मानते. पितृकार्यासाठी किंवा शांततेच्या उपासनेसाठी लाल रंगाचा अतिवापर टाळावा. जर घराच्या ईशान्य कोपऱ्यात जास्त गडद लाल रंग वापरला आहे, तिथे स्वच्छता नसेल तर घरातील व्यक्तींचा स्वभावात चिडचिडेपणा वाढू शकतो. लक्ष्मी देवीला लाल रंग खूप प्रिय आहे. स्वच्छ लाल रंग लक्ष्मीची स्थापना केल्यास आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते. पूजेला बसल्यावर मन विचलित होत नाही कारण लाल रंग हा उत्सवाचा रंग मानला जातो. लाल रंगाचे आसन टाकले तर चुकीचे नाही पण ते कसे ठेवावे महत्त्वाचे आहे. तुम्ही ते आसन कधीच धुत नसाल, त्यावर धूळ साचलेली असेल किंवा ते जळालेले असेल किंवा ते फाटलेले असेल तर ते त्वरित बदला. अन्यथा ज्या देवांची तुम्ही सेवा करत आहात तिथून नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक लहरी निर्माण होऊ शकतात आणि तुमच्या प्रगतीत बाधा येऊ शकतात. थोडक्यात सांगायचं तर लाल रंगाचे आसन शुभ आहे, फक्त ते शुद्ध, स्वच्छ, रेशमी आणि सुती आणि शुभ असावे. त्याचबरोबर तुम्ही अजूनही वेगवेगळ्या रंगाचे आसन टाकू शकता. त्यामध्ये तुम्ही पिवळ्या रंगाचे आसन देखील वापरू शकता. ते सुद्धा खूप महत्त्वाचे मानले जाते. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि आपण सर्वांनी हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.